नमस्कार मित्रांनो. प्रत्येक प्रेमी युगलाला असं वाटतं, की त्यांचं जे प्रेम आहे, या प्रेमाची सुरुवात जशी झालेली होती, जेवढ्या आकर्षणाने झाली होती, जेवढ्या एनर्जीने झालेली होती, जेवढ्या ओढीने झालेली होती, तेवढंच आकर्षण, तेवढीच ओढ हे संपूर्ण रिलेशनशिपमध्ये असायला हवी. परंतु प्रत्यक्षात अनुभव मात्र वेगळाच असतो. म्हणजेच रिलेशनशिप जसजशी वाढत जाते, तसतसं जी ओढ आहे, जी आकर्षण आहे, जी एनर्जी आहे, ही कमी-कमी होत जाते. यामागचं कारण नेमकं काय असतं? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे ही एनर्जी आहे ती कमी येते? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे व्यक्तिमत्व. एकमेकांचं व्यक्तिमत्व जाणून घेणं अतिशय आवश्यक होतं. बऱ्याच वेळेस ही गोष्ट होते, की आपल्याला स्वतःबद्दलही ठाऊक नसतं जास्त, की आपला स्वभाव नेमका कसा आहे आणि समोरच्याचा स्वभावाबद्दल तेवढंच काही जाणून घेत नाही. कारण बऱ्याच वेळेस आपण समोरच्या व्यक्तीचे जे पॉझिटिव्ह गुण आहेत हेच पाहतो आणि त्याद्वारे आकर्षण तयार होतं किंवा त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एकमेकांचं जे व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं गरजेचं राहील. जसं की या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू, मेष राशीचे पुरुष आणि मकर राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील, तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल, याकरता सुरुवातीला आपण मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं हे जाणून घेऊ. तर मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी ही रास आहे. पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. लक्षात घ्या, मेष रास मुळातच संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे आणि कुठल्याही पुरुषाची समजा मेष रास असेल तर त्याच्यामध्ये जे पुरुष तत्व आहे हे दुप्पटीने वाढतं. आता पुरुष तत्व म्हणजे काय? पुरुष तत्व म्हणजे जबरदस्त आत्मविश्वास, बेदरकार त्यांचं वागणूक आणि बिनधास्तपणा. हा जो भाग आहे हा भाग आणि एक वेग असतो त्यांच्या विचारामध्ये, वागण्यामध्ये, कृतीमध्ये, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये. हा जो वेग आहे, हा जो आत्मविश्वास आहे, हा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या सगळ्या पैलूमध्ये तुम्हाला दिसून येईल. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर बिनधास्तपणा राहणीमानामध्ये सुद्धा दिसतो. म्हणजे ना आधुनिक जे कपडे असतात किंवा आधुनिक फॅशनचे कपडे असतात ते आवडतात. भडक रंगाचे कपडे हे थोडे जास्त पसंत करतात. म्हणजे मेष राशीचे जे पुरुष असतात त्यांना तुम्ही लगेच पॉइंट आउट करू शकता. अर्थात मनाने किंवा हृदयाने हे अगदी मनमोकळे असतात. ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येतं. म्हणजे दुनियेला काय वाटेल, जगाला काय वाटेल, हे त्यांना तसंच काही घेणं देणं नसतं. मला काय वाटतं, माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे, मी काय निर्णय घेणार आहेत, ते निर्णय ते बिनधास्तपणे बोलून दाखवतात आणि एकदा यांनी जर का निर्णय घेतला तर तो निर्णय पूर्ण सुद्धा करून दाखवतात. आणि बऱ्याच वेळेस निर्णय घेण्याच्या वेळेस सुद्धा आधी कृती मग विचार हा भाग त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा त्यांचे निर्णय चुकल्यानंतर गेल्यानंतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते. परंतु त्यांचा म्हणजे ही गोष्ट थोडीशी खरं तर या गोष्टीवर थोडासा विचार करणं आवश्यक आहे. कारण ह्यांच्यामध्ये कार्य करण्याची जी कर्तृत्व शक्ती आहे ही जबरदस्त असते. कामाचा उरक सुद्धा दांडगा असतो. म्हणजे एकदा त्यांनी समजा काम हातात घेतलं तर 24-24 तास ते काम करत राहतील. जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत मागे फिरणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवाकात न येणाऱ्या गोष्टींची जबाबदारी सुद्धा या व्यक्ती घेतात किंवा त्या पद्धतीची ते संपूर्णपणे जबाबदारी घेऊन काम करतात. 100% जे डेडिकेशन, संपूर्ण समर्पणाची जी भावना आहे ही मेष राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि त्यामुळे त्यांचा जो वेग आहे त्या काम करण्याचा हा सुद्धा वाखाणण्यासारखा असतो. म्हणून आर्थिकदृष्ट्या सुद्धा तसा काय ना प्रॉब्लेम नसतो. कुठल्याही प्रकारचं काम ते करायला तयार होतात. त्याच्यामध्ये काही चॉईस नसते. मात्र एक गोष्ट मात्र निश्चित आहे की एखादी गोष्ट आवडली तर ते पूर्ण करूनच दाखवतात. ही गोष्ट फार महत्त्वाची. निर्णय क्षमता या राशी इतकी चांगली इतर कुठल्याही राशीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप विचार करणं, दूरगामी विचार करणं असा भाग यांच्यामध्ये नसतो. एखादी व्यक्ती त्यांना आवडली की हात धुवून त्याच्या मागे पडते आणि ती व्यक्ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संपूर्णपणे प्रयत्न करते. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. खर्चिक वृत्ती यांच्यामध्ये असते. आता हीच गोष्ट आता जसं सांगितली की एखादी वस्तू जरी त्यांना आवडली तर ते मागचा पुढचा विचार करून करणार नाही. आत्ता ती वस्तू आपल्याला आवडली, आत्ता त्या वस्तूची उपयोगिता आहे, मग ती आपण घेऊन टाकायची. हा जो भाग आहे हा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. पण कार्य कर्तृत्वाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत ही रास अतिशय चांगली आहे. थोडंसं वाणी यांची तिखट असते त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधावरती त्याचा सरळ सरळ परिणाम होऊ शकतो. अर्थात या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीचे जे पुरुष असतात ह्यांची कमिटमेंट खूप चांगली असते. म्हणजे यांनी एखाद्याला शब्द दिला तर तो कोणत्याही परिस्थितीत पाळतील. ही गोष्ट थोडी चांगली दिसून येते. अधिभौतिक सुखाची आवड यांच्यामध्ये जास्त दिसून येते. लॅविश लाईफस्टाईलकडे थोडीशी त्यांचा कल दिसून येतो. अर्थात ती लॅविश लाईफस्टाईल घेण्यासाठी किंवा लॅविश लाईफस्टाईल आपल्या प्रत्यक्ष जीवनात आणण्याकरता जी आर्थिक गरज असते ती सुद्धा ते मिळवतात. त्याच्यामुळे लॅविश लाईफस्टाईल यांच्या जीवनामध्ये तशी दिसून येते. आतापर्यंत तुम्हाला तर समजलं असेल की साधारणतः मेष राशीत जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता थोडी चर्चा करू. आणखीन एक महत्त्वाचं की
मेष राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: अश्विनी, भरणी आणि कृतिका. पैकी अश्विनी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज आहेत, ही खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. परंतु यांच्यामध्ये घाई खूप असते. वेळ ह्यांना कधीच मिळत नाही. म्हणजे वेळ नेहमीच कमी असतो. पटापट झटपट काम करायचे, नंबर 1 वर राहायचा प्रयत्न करायचा कुठल्याही क्षेत्रामध्ये. ही गोष्ट आहे. आणि खूप ज्याला आपण बिझी बॉडी वगैरे म्हणतो, तो भाग सुद्धा अश्विनी नक्षत्राच्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. थोडंसं यांच्यामध्ये तो जो भाग आहे, थोडासा थांबणं, विचार करणं, ही जी मॅच्युरिटी आहे ही याच्यामध्ये आली तर जीवनात खूप मोठा पल्ला ते गाठू शकतात. भरणी नक्षत्रांच्या पुरुषांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या बाबतीत गोष्ट थोडीशी वेगळी असते. भरणी नक्षत्राच्या पुरुषांना लगेचच्या लगेच ओळखणं किंवा त्याचा स्वभाव लगेचच्या लगेच समजून घेणं हे कधी कधी थोडंसं कठीण होऊन बसतं. कारण भरणी नक्षत्राचे जे पुरुष आहेत, एकदा कामाला लागले की अविश्रांत काम करतील आणि आराम सुरू झाला की कित्येक दिवस आळसातच बसून काढते. तर हा जो भाग याच्यावर थोडंसं काम करणं तसं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृत्तिका नक्षत्र. कृत्तिका नक्षत्रामध्ये म्हणजे मेष राशीचा जो तिखटपणा आहे, हा कृत्तिका नक्षत्रामध्ये थोडा जास्त दिसून येतो. बेदरकारपणा, बिनधास्तपणा, कुणालाही न आवरणं, कुणालाही न जुमानणं, कायद्याच्या कधी कधी विरोधात जाऊन काम करणं, हा जो भाग आहे हा भाग कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषांमध्ये थोडासा जास्त दिसून येतो. पण तो कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्ये कृत्तिका नक्षत्र हे जबरदस्त असतं. अर्थात त्यांना व्यवस्थितपणे समजून घेतलं तर त्यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये राखण्यामध्ये काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता थोडीशी चर्चा करू की मकर राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानामध्ये येणारी रास आहे, कर्मस्थान ज्याला आपण म्हणतो, तिथे येणारी ही रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे, स्त्री रास आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. सौंदर्य या राशींच्या स्त्रियांचं अतिशय सुंदर असं, खास करून उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्राची ज्या स्त्रिया असतात त्यांचं सौंदर्य खूपच लोभसवाणं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहणीमान सुद्धा खूप चांगलं असतं ना, फॅशनचा सेन्स अतिशय चांगल्या प्रकारचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालपण हे थोडंसं संघर्ष करण्याकडे त्याचा कल असतो किंवा संघर्ष करण्यामध्ये जातो. बऱ्याच वेळा आई वडिलाचं सुख थोडं कमी मिळणं हा भाग सुद्धा मकर राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. आणि होतं काय, त्यामुळे थोडंसं जाणतेपणा ज्याला आपण म्हणतो, मॅच्युरिटी, ही मकर राशीच्या स्त्रियांमध्ये जास्त असते आणि ती अनुभवाने आलेली असते. त्यांना ठाऊक असतं की तुम्हाला जर काय दुनियेमध्ये तरायचं असेल, जर काय व्यवस्थित राहायचं असेल, जगामध्ये तुम्हाला तुमचं नाव करायचं असेल तर नेमकं काय करायला हवं, जग कशा प्रकारचं असतं, जगाची दृष्टी कशा प्रकारची असते. आणि ही जी मॅच्युरिटी आहे, हा जो जाणतेपणा आहे, हा मकर राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. आणि त्यामुळेच थोडेसे प्रॅक्टिकल असतात. पैशाच्या संदर्भात पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे, याच्याबद्दलची जी माहिती आहे ती मकर राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारची असते. त्यांच्यासाठी त्यांचं जे कार्यकर्तृत्व आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची. आणि मुळातच जी मकर रास आहे ही कर्मस्थानात येणारी रास आहे. त्याच्यामुळे मकर राशीच्या स्त्रियांमध्ये त्यांचं जे कर्म आहे, त्यांचं जे काम आहे हे प्रमाणित असतं. अर्थात कामाच्या संदर्भात त्यांच्याशी काही विशेष आवड नसते की मी अशाच प्रकारचं काम करेन. कुठल्याही प्रकारचं काम समोर आलं की ते काम आवडीचं बनवायचं हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. यांची वाणीसुद्धा खूप चांगली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडजस्ट करण्याची तयारी ही मकर राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची असते. त्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीतमध्ये मकर राशीची जी स्त्री आहे ही आदर्श ठरते. कारण कुठलंही जे रिलेशनशिप आहे हे ॲडजस्टमेंटवरच चालतं. म्हणजे फक्त आणि फक्त आपलाच स्वभाव किंवा आपल्याच प्रमाणे चालणं जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये ठेवलं तर ती रिलेशनशिप पुढे चालणं जवळजवळ कठीण होऊन बसतं. खास करून ही गोष्ट मेष राशीच्या पुरुषांनी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. मकर राशीच्या स्त्रीमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे मॅच्युरिटी. म्हणजे वयापेक्षा मोठा किंवा वयापेक्षा जास्त व्यक्ती सारखी त्यांची मॅच्युरिटी असते. आणि कमिटमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा गोष्ट अशीच असते की एखादी गोष्ट कमिट करायची तर खूप विचार वगैरे करतील, थोडासा वेळ घेतील, नंतर जाऊन कमिट करतील. तर ही गोष्ट त्यांच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसून येते. रिलेशनशिपमध्ये येण्याच्या सुद्धा आधी खूप विचार करतील आणि फार विचार विनिमय करण्याच्या नंतर ते एखादी गोष्ट आहे ती कमिट करतील. आणि एकदा कमिटमेंट दिली तर ती व्यवस्थितपणे पूर्ण करायची. हा जो भाग आहे हा भाग मकर राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसतो. बऱ्याच वेळा असं पण दिसतं, म्हणजे असं वाटतं खरं तर, पण मुळात ती गोष्ट बरोबर नसते. जसं की मकर राशीच्या स्त्रियांमध्ये भावना थोड्या कमी आहेत असं अजिबात नाही. त्यांच्यामध्ये भावना असतात, पण भावनांचं प्रदर्शन करणं मात्र ते दिसून येत नाही. आणि जे मगाशी सांगितले की लहानपणापासूनच थोडेसे त्यांना संघर्ष करून त्यांचं आयुष्य गेल्यामुळे पैशाचं महत्त्व ते जाणून असतात आणि माणसाला ते अगदी व्यवस्थितपणे ओळखून असतात. एखादा व्यक्ती कसा आहे, कशा प्रकारचा आहे, त्याच्याबरोबर कशा प्रकारे इंटरॅक्ट करायचं, आपल्या सीमा त्यांना माहिती असतात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यांना स्वतःच्या लिमिटेशन ठाऊक असतात आणि आपल्या लिमिटेशनमध्ये गोष्टी कशा प्रकारे करून आणायच्या या गोष्टीची जाणसुद्धा मकर राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते.
थोड्याशा मितभाषी असतात, म्हणजे जास्त बोलायला त्यांना आवडणार नाही, नेमकं बोलतील, विषयाला धरून बोलतील. आता हे जे सगळे गुण आहेत हे मकर राशीच्या मेष राशीच्या पुरुषांमध्ये वेगळ्या प्रकारे दिसून येतं. पण तो मॅच्युअर्डनेस जो असतो तो मकर राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असतो. अर्थात मकर राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा. पैकी उत्तराषाढ आणि श्रवण नक्षत्राचे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांचं सौंदर्य खूप चांगलं असतं आणि थोड्याशा नाजूक अशा असतात. अर्थात परंतु कर्माला महत्त्व देणं जे मगाशी सांगितलं, हा भाग या दोन्ही नक्षत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. श्रवण नक्षत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुटुंबापैकी कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीची जबाबदारी ही यांच्या खांद्यावर येते किंवा मातापित्यांचं सुख कमी मिळणं थोडंसं हे सुद्धा यांच्या साधारण जीवनात दिसून येतं. धनिष्ठ नक्षत्राची जी स्त्री आहे ही थोडीशी तिखट असते, म्हणजे यांची वाणी थोडीशी तिखट तुम्हाला दिसू शकेल आणि यांचं वागणं बोलण्यामध्ये सुद्धा तो भाग दिसून येतो. परंतु कार्यकर्तृत्व करण्याची जी धमक आहे ही धमक धनिष्ठ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मकर राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. जसे की आपण चर्चा करतोय की मेष राशीचे पुरुष आणि मकर राशीची स्त्री जर का परस्पर नातेसंबंधात किंवा रिलेशनशिपमध्ये असतील तर साधारणतः मेष राशीच्या पुरुषांमध्ये जी धमक असते, कार्यकर्तृत्वाची किंवा ती जी धमक असते ती खूप चांगली असते आणि एखादी गोष्ट कमिट केली तर ती पूर्ण करण्याची जी गोष्ट असते, त्याच्यासाठी दिनरात मेहनत करण्याची जी गोष्ट आहे ती मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगली असते. तो जो बिनधास्तपणा असतो, जो बेदरकारपणा असतो, त्याच्याकडे खरं तर मकर राशीची स्त्री आहे ती अट्रॅक्ट होते. कारण मेष राशीचे जे पुरुष आहेत हे संपूर्ण तुमच्यासाठी संपूर्ण जगाच्या विरोधात जातील. तर ही गोष्ट खास करून भावते मकर राशीच्या स्त्रीमध्ये. आणि मकर राशीच्या स्त्रीचं जे सौंदर्य आहे, जो मॅच्युअर्डनेस आहे, जो हळुवारपणा आहे आणि वागण्या बोलण्यामध्ये एक जो लिमिटेशनचा भाग आहे, हा भाग मेष राशीच्या पुरुषांना खूप आवडतो. आणि अर्थात या दोन्हीमुळे या दोघांमध्ये प्रेमाचं आकर्षण होतं आणि दोघे प्रेमामध्ये येतात. अर्थात आता अशा कोणत्याही गोष्टी आहेत की ज्यावर ते काम करणं गरजेचं आहे किंवा प्रेमामध्ये थोडेसे त्रास होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे मेष राशीच्या पुरुष जे आहे यांच्यामध्ये थोडासा मानवपणाच्या गोष्टी थोड्याशा जास्त असतात. थोडासा एखादा शब्द जरी त्यांच्या विरोधात गेला तर ते त्यांना सहन होत नाही आणि त्यांना एखादी गोष्ट सहन झाली नाही मग त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारची रिॲक्शन येते, टोकाची रिॲक्शन होते. अर्थात त्यामुळे सुद्धा प्रेमामध्ये तुमचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. ॲडजस्ट करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जे की मेष राशीच्या पुरुषांनी लक्षात ठेवायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे मेष राशीचे पुरुष आहेत थोडेसे उधळे असतात पैशाच्या बाबतीमध्ये, बिनधास्त, म्हणजे ते मागचा पुढचा विचार करत नाही. ही गोष्ट मकर राशीच्या स्त्रीला आवडत नाही. मकर राशीच्या स्त्रीमध्ये कधी कधी जे सुरुवातीला सांगितलं की भावनांची कमी असते किंवा एक स्त्री सुलभ ज्या भावना आपण अपेक्षा करतो तेवढ्या प्रमाणात मकर राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येत नाही. खरं तर हा म्हणजे गैरसमज आहे, पण ते दिसून येत नाही. त्यामुळे सुद्धा थोडंसं मेष राशीच्या पुरुषांना थोडंसं वेगळं वाटू शकतं. आणि मकर राशीची जी स्त्री आहे ही नेहमी भविष्याचा विचार करते आणि त्या अन्वये थोड्याशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. पण ही गोष्ट सुद्धा, आणि मेष राशीच्या पुरुष जे आहेत त्यांच्यामध्ये ही गोष्ट अगदी बिनधास्त असते. ते कधीही मागचा पुढचा विचार करत नाही. बऱ्याच वेळा ही गोष्ट जास्त दिसून येते आणि त्यामुळे थोडेसे त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमचा फ्लर्टिंगचा नेचर असेल, कुणाचा आहे, मेष राशीच्या पुरुषांमध्ये थोडासा जास्त असतो, तर फ्लर्टिंगचा नेचर असेल तर मकर राशीची जी स्त्री आहे या फ्लर्टिंगचा नेचर कधीही सहन करणार नाही. अर्थात त्यावेळेस ती तुम्हाला 1-2 वेळा ती ॲडजस्ट करेलही किंवा नीट विचार करून हा डिसिजन घेईल किंवा मग ती एक्स्ट्रीमला जाऊ शकते. नॉर्मली तसं होत नाही, मकर राशीची स्त्री एक्स्ट्रीमला जात नाही. एक्स्ट्रीमला जायच्या आधी किंवा अगदी टोकाला जायच्या आधी ती नीट तुम्हाला विचारून घेईल, शहानिशा करून घेईल. मात्र या गोष्टी दोन्ही बाजूंकडून सांभाळून घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे तर मेष राशीचे पुरुष आणि मकर राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांची जी रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाते या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.